हाय फ्रेंड, प्रणिताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कवठाची चटणी करणार आहोत। कवठाची चटणी करता आपण एक कवठ फोडून घेतलेला आहे। कोथिंबीर, लसूण, मीठ, लाल तिखट आणि गूळ घेतलेला आहे। आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। ह्या चटणीला तेलाची त्याची काही गरज नाही आहे। चटणी करता आपण हे कवठ मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत। पहिले कवठ एकदम बारीक करून घ्यायचं आहे। कवठ अशा प्रकारे बारीक झालेला आहे। त्यामध्ये आपण आता हा लसूण घालून घेऊ। त्याचबरोबर कोथिंबीर पण घालून घेऊ। हे सगळं मिश्रण आपण बारीक करून घेऊ। हे मिश्रण असं बारीक झालं की त्यामध्ये आपल्याला त्यामध्ये आपण 1 चमचा मीठ घालून घेऊ। 1 चमचा तिखट घालून घेऊ। चटणी अशी बारीक झाली की आपण त्यामध्ये गूळ घालून घेऊ। गूळ पण आपल्याला चांगला बारीक करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपली कवठाची चटणी तयार आहे। खूप छान कलर आलेला आहे या चटणीला। ही चटणी आपण भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत कशासोबतही खाऊ शकतो। आपली चटणी छान तयार झालेली आहे भाकरीसोबत खाण्यासाठी।